हाय नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर मैत्रिणींनो, आपलं घर ही आपली पहिली प्रायोरिटी असते. आपण आपल्या घरासाठी खूप काही करत असतो. पण थोड्या दिवसांनी काय होतं, की तीच कामं करायचा आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे अगदी आपण कोणाशी फोनवर बोलताना सुद्धा दिवसातून एवढ्या वेळा तरी कंटाळा आलाय बोलतो ना, की आता त्या कंटाळ्याचा पण नंतर कंटाळा येतो. आणि काय ती घरातील निरर्थक कामं करायची असं वाटू लागतं. आणि 40शी नंतर तर थोडी एनर्जी लेव्हल कमीच होते तशी. त्याच्यामुळे तर कामं पटपट उरकत सुद्धा नाहीत. आणि मग आळस वाढतो, उत्साह वाटत नाही आणि दिवसभर मग झोपावंसं वाटतं. पण काही लोकं मात्र खूप एनर्जेटिक असतात. तर आपल्याला असं वाटतं त्यांना बघून, की यांना कुठून एवढी एनर्जी येत असेल बाबा. तर आपण जर अशा लोकांच्याकडे बघितलं, की जी उत्साही असतात, तर ती ना काहीतरी कामं करत असतात. उत्साही राहायचं असेल ना, एनर्जेटिक फील करायचं असेल, तर माणसाला काही ना काहीतरी काम हवंय. म्हणजे बुद्धीला सुद्धा आणि शरीराला सुद्धा. म्हणजे काहीतरी हेल्थ इश्यू असेल, म्हणजे आरोग्याचा प्रश्न असेल, किंवा तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हालाही घरातील कामं करायला वेळ मिळत नसेल, किंवा तुम्ही काही वर्क फ्रॉम होम करत असाल, तरीसुद्धा कामं घरातली करायला वेळ मिळत नाही. अशा वेळेला तुम्ही कामासाठी कोणाची मदत घेऊ शकता. पण आपण दुसऱ्यांकडून किती पण कामं करून घेतली ना, तरी आपण स्वतः आपलं घर छान ठेवण्याचा जो एक आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. आता आपण गृहिणी आहोत, तर घरातील ही कामं तर आपल्याला करायलाच हवीत. तर ती ना कशी इंटरेस्टिंग आणि कमी वेळामध्ये करता येतील, याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर आपण गृहिणी काही काम करत नाही असं नसतं. खरं सांगायचं तर आपण घरातलं काम म्हणजेच वर्क फ्रॉम होमच असतं खरं तर आपलं ते. आपण त्याला WFH म्हणायला हरकत नाही. म्हणजे वर्क फ्रॉम होम हे आपलं सगळ्या गृहिणींचं चालू असतंय. फक्त त्याला वेळेचं लिमिट नसतं आणि ॲज सच काही आपल्याला सॅलरी मिळत नाही. आणि घरातील कामं करण्यामध्ये खरंच खूप वेळसुद्धा जातो आणि एनर्जी पण खूप वाया जाते. पण मी काय करते, माझी कामं सोपी कशी करता येतील ते बघते. तर आता हा जो तुम्ही मगापासून मॉप बघत आहात, तर तो खरंच मला एवढा उपयुक्त ठरलेला आहे ना, म्हणजे आपण इझिली सगळं घर आहे ते ह्याने साफ करू शकतो. म्हणजे अगदी वरतीपर्यंत हात पोहोचत नाही, तरी खाली उभं राहूनच बघा आपण ह्या झाडूने सगळी जळमटं काढून घेऊ शकतो, किंवा भिंती आहेत त्यासुद्धा साफ करू शकतो. आणि जी काही घाण असते ना, ती त्याला चिटकून बसते, खाली पडत नाही. म्हणजे पुन्हा आपलं ते साफ करण्याचा वेळसुद्धा वाचतो. म्हणजे जो रेग्युलर झाडू असतो त्याने जर आपण साफसफाई करायला घेतली, तर खूप पसारा पडतो सगळीकडे. आणि परत सगळीकडे पसारा पडतो आणि तो आवरण्यामध्ये आपला खूप जास्तीचा वेळ वाया जातो. त्यामुळं आपली कामं सोपी करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत ना, त्या आपण घ्यायलाच हव्यात. जसं की तुम्ही नेहमी बघता तो ब्रश आहे, त्याने मी सोफा वगैरे क्लीन करत असते. किंवा आता जे मी टीव्ही शोकेस वगैरे पुसत आहे, तर तो जो मायक्रोफायबर क्लॉथ आहे, तर अशा गोष्टींनी ना आपली कामं खूप सोपी होतात. स्वच्छतेची ही कामं जर वेळच्या वेळी केली नाहीत ना, तर ती परत अजून जास्तीची वाढत जातात आणि परत ते आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बघा, "अ स्टिच इन टाईम सेव्हज 9." म्हणजे वेळेमध्ये कुठली पण गोष्ट केली ना, तर ती नंतरचा आपला खूप सारा वेळ वाचवते. आणि टाईम इज मनी हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळं आपले कामं पूर्ण करण्यासाठी नेहमी जे असे टूल्स असतात ना, तर त्याचा वापर करावा. दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपल्याला स्वतःलाच एक टाईम लिमिट द्यायचं, की मी या वेळेमध्ये एवढी कामं कंप्लीट करेन. म्हणजे स्वतःला शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कधी-कधी कामांचा कंटाळा येतो, मान्य आहे. पण रोजच्या आयुष्यात मात्र आपल्याला शिस्त असणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही स्वच्छतेची कामं दिसून येत नाहीत, पण बघा मगाशी मी तुम्हाला दाखवलं, की याच्यावरती पावसाळ्यामध्ये ना असे काळे-काळे डाग म्हणजे ती बुरशीच असते. तर ती सुद्धा साफ करणं खूप गरजेचं असतं. आणि हे तसं नाजूक पेंटिंग आहे, त्यामुळं हलक्या हाताने असं साफ करून घ्यायला लागतं. पण जो मायक्रोफायबर क्लॉथ आहे ना, त्याने हे व्यवस्थित निघालं बघा. म्हणजे ते पाणीसुद्धा लावायची गरज भासली नाही. तसंच इथं सुद्धा बघा कितीतरी बुरशी अशी, आमच्या इथलं वातावरणच असं आहे ना, की सतत असं घासपुसी करावीच लागते. आता एखाद्याला वाटू शकतं, की काय ही सारखी स्वच्छता करायची? पण बघा, घर घेणं हे माणसाचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं. त्यासाठी तो एवढे कष्ट करत असतो. त्यासाठी सगळी धडपड चाललेली असते, किंवा स्वतःचं असू देत किंवा भाड्याने जरी राहत असलो ना, तरी ते आपण राहत असतो, आपलं घर असतं. मग ते स्वच्छ नको का ठेवायला? आणि आपल्याकडे तर म्हणच आहे, "हात फिरे तिथे लक्ष्मी वसे." आणि कितीही कंटाळा आला, बोर झालं, तरी आपल्या घरातील कामंही आपल्याला करावीच लागणार. त्यामुळे मग ती थोडी आनंदाने करायची. आणि त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी असतात ना, म्हणजे एखादी साडी कमी घ्यायची, पण ज्या आपल्याला मदत करणाऱ्या ह्या गोष्टी असतात ना, म्हणजे मिक्सर म्हणा, ओव्हन, जे तुम्हाला हवंय ना, त्या गोष्टी घेण्यामध्ये पैसे खर्च केले तर एवढं काही वाटत नाही. जसं की आता बघा, मी इथं हे सिंक आहे ना, ते घासण्यासाठी हा ब्रश वापरते, किंवा लादी पुसण्यासाठी नेहमीचे जे आपण कपडा वापरतो त्यापेक्षा मॉप वापरला ना, तर ही कामं खूप इझी वाटतात. आणि आपण गृहिणींना नेहमी घरातच असतो, त्यामुळं खरंच आहे, घरात सारखं बसून सुद्धा ना बोर व्हायला होतं, कंटाळा
कंटाळा वाटतो. पण मग त्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे. काय आपल्याला कोणी स्वतःहून आनंदी ठेवायला तर येणार नाही. तर माझी तर ही पद्धत आहे बघा. मी आता ही इथं गॅलरीमध्ये खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि या झाडांची केअर घेण्यामध्ये, इथं टाईम स्पेंड करण्यामध्ये माझा खरंच इतका चांगला वेळ जातो ना आणि स्वतःला खूप फ्रेश, उत्साही वाटतं. आणि आपण लावलेल्या ह्या झाडांना जेव्हा फुलं येतात ना, तर ती फुलं, आपल्या बागेतली फुलं आपल्या देवांना वाहण्यात जो एक वेगळाच आनंद मिळतो ना. आणि शिवाय बघा इथं मी आता हे अळूची रोपं लावलेली, तर किती छान अळूची पानं आलेली आहेत. थोडीशी का होईना, पण ती आपण लावलेली असतात आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. म्हणजे विकत घ्यायचं म्हटलं तर आपण खूप काही आणू शकतो विकत. पण ह्या ज्या आपण स्वतः केलेल्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला खूप आनंद देतात. आणि ह्याला फार काही जागा लागते असं नाही. तर तुम्ही बघतच असाल, की मी फक्त ग्रिलमध्ये ही सगळी झाडं लावलेली आहेत. कसं आहे ना, माणसाने स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच कारणं शोधून काढली पाहिजेत. आणि या सगळ्यांपेक्षा सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली हेल्थ. कारण आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पौष्टिक खायला पाहिजे आणि त्यानंतर व्यायाम, योगा वगैरे करायला पाहिजे. त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. कारण पौष्टिक खाणं आणि योगा, प्राणायाम हे आपल्याला उत्साही राहण्यासाठी मदत करतात. आणि आपल्याला कितीही कामं असली ना, तरी दिवसातून थोडा वेळ तरी आपण आपल्यासाठी मी टाईम हा द्यायलाच पाहिजे. म्हणजे स्वतःसाठी वेळ द्यायची प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते. पण मला तरी इथं हे जे गार्डन आहे छोटंसं, तिथे येऊन बघा या चिवताई आलेल्या आहेत. तर मी तर त्यांच्याशी सुद्धा बोलू शकते. आणि जीव लावला ना, तर पक्षीसुद्धा जवळ येतात. तर मी जेव्हा हे गार्डन केलेलं तेव्हा म्हटलेलं बघा, की जेव्हा इथं चिमण्यांचा चिवचिवाट होईल, चिमण्या येतील, तेव्हा मला हे गार्डन केल्याचं खरं समाधान मिळेल. आणि फक्त चिमण्याच नव्हे, तर वेगवेगळे पक्षीसुद्धा येतात. अगदी फुलपाखरं सुद्धा यायला लागलेत. आणि खरंच या सगळ्या गोष्टी बघून आहे ना, मला स्वतःला खूप फ्रेश वाटतं. त्यामुळं आपलं घर असं जेव्हा आपण डेकॉर करतो, जेव्हा झाडं वगैरे लावतो ना, तेव्हा खरंच आपल्याला खूप उत्साही वाटतं. आणि आपण गृहिणी तर घरातच असतो. त्यामुळं ना, आपण असा विचार करतो, की कशाला तयार व्हायचंय, कोण बघतंय आता. त्यामुळं आपण तयार होत नाही आणि स्वतःला असं नीटनेटकं सुद्धा ठेवत नाही. त्यामुळं आपणच आपल्याला असं बोर असं वाटू लागतो. त्यामुळं आपण जे काही घरी कपडे घालत असू, म्हणजे मॅक्सी घालत असाल किंवा साडी, काय ड्रेस घालत असाल, तर ते नेहमी चांगले घ्यायचे. स्वतःलाच गिफ्ट करायच्या या गोष्टी. म्हणजे आपण बघा कधीतरी लग्नात वगैरे घालण्यासाठी 5,000-6,000 ची साडी घेतो, पण घरी घालण्यासाठी कसला तरी गाऊन कमी किमतीचा वगैरे घेतो. तर हे काही बरोबर नाही. कारण ती महागातली साडी आपण एकदाच नेसणार असतो. पण ही जी आपण रोजच्या रोज घरी वापरतो ना गोष्टी, तर त्या नेहमी चांगल्या क्वालिटीच्या घ्यायला पाहिजे. बघा जेव्हा आपण नवीन कपडे घालतो ना, तर तेव्हा आपल्याला उगीचच छान असं फील होतं की नाही. याचा अर्थ रोज नवीन ड्रेस घालावा असं नाही, पण घरामध्ये खूप जुने झालेले डल असे कपडे घालू नयेत. आणि आता गाऊनमध्ये सुद्धा इतके वेगवेगळे प्रकार आलेले आहेत ना, ते आपण घेऊ शकतो. तर मला स्वतःला ना, स्वतःमध्ये असे पॉझिटिव्ह चेंजेस करायला खूप आवडतं, की ज्यामुळं मला स्वतःला फ्रेश वाटेल, उत्साही वाटेल. कारण या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण अनुभवाने हळू शिकत जातो. आणि प्रत्येक वेळेला स्वतःलाच अनुभव यायला पाहिजे असं काही नाही. आपण दुसऱ्यांच्याकडे बघून सुद्धा खूप काही गोष्टी शिकू शकतो. आणि मैत्रिणींनो, मी सुद्धा खूप सारे हेल्थ इश्यू, निगेटिव्हिटी, बोर होतंय, कंटाळा येतो, या सगळ्या फेजमधून गेलेली आहे आणि स्वतःमध्ये असे पॉझिटिव्ह चेंजेस करून आणलेले आहेत. म्हणूनच मी हे सगळं तुमच्याशी शेअर करू शकते. आणि काल मी एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली आणि तुम्हाला सगळ्यांना विचारलं, की कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याला. तर त्यामध्ये खूप साऱ्या जणींनी मोटिव्हेशनल व्हिडिओ आवडतील असं सांगितलेलं आहे. आणि खूप साऱ्या ताईंनी दोन्ही विषयावरचे व्हिडिओ आवडतील असं सांगितलेलं आहे. तर मी दोन्ही विषयांवरचे व्हिडिओ बनवणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तर मोटिव्हेशन आणि ऑर्गनायझेशन याचं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तो नक्कीच आवडेल. आणि अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या छान कमेंट्स मला अजून मोटिवेट करतात. आणि तुम्हा सगळ्यांना खूप थँक्यू एवढं प्रेम आणि सपोर्ट केल्याबद्दल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.